मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी URD फायटर संघाकडून गोलंदाजीसाठी तयार होतोय. विच बॉलर तुषार झगडे. पाच षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्ले असणार आहे आणि 4 गोलंदाजांचा वापर. या ठिकाणी जे ग्राउंड्समॅन आहेत त्यांना विनंती की गेट ओपन करा. गेट ओपन करा. आज पहिली मॅच एंगर्स इथे URD विरुद्ध सिल्लोड. काल संध्याकाळचा सामना जो बाकी होता, शिल्लक होता, उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. या सामन्यातला विजेता संघ अंतिम 8 मध्ये पोहोचणार आहे. तर 2 उपांत्यपूर्व फेरीचे सामने, 4 उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज दिवसभरामध्ये आपण कव्हर करणार आहोत. 2 सेमीफायनल आज कव्हर करणार आहोत आणि फायनल देखील आज रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये या मैदानामध्ये होणार आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटी मॅच देखील आपल्याला बघायची आहे. पोलीस बांधव देखील इथे आज या मैदानामध्ये खेळताना तुम्हाला बघायला मिळतील. एकंदरीत आजचा दिवस हा भरगच्च आहे आणि भरगच्च दिवसामध्ये आपण क्रिकेटचा मनमुराद आनंद इथे लुटणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये रिहान आणि त्याच्याबरोबरच मुजीब स्ट्राईक एंड वरती. तुषार झगडेचा हा चेंडू, हो हो हो, येतं आतली कड आणि पहिला फलंदाज बाद. प्रवेश निश्चित केलेला आहे. 7वा संघ या सामन्यातला विजेता ठरेल. तर चॅम्पियन्स पुणे आणि सानिका या 2 संघामध्ये, सानिका 11 पुणे विरुद्ध चॅम्पियन्स पुणे या 2 संघामध्ये एक मॅच आपण इथे कव्हर करणार आहोत आणि त्यातला विजेता देखील या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचेल. त्यांच्या विजेत्याची मॅच राजयोग मोहोळ संघाविरुद्ध होणार आहे. सन्माननीय पप्पू शेठ ढवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे बिग वन इंदापूरवरून. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो पार्थ दादा पवार फाउंडेशनच्या वतीनं. जाऊ मैदानामध्ये. पहिलं षटक तुषार झगडे, व्हेरी फर्स्ट बॉल डॉट होता, मात्र दुसरा चेंडू फलंदाज बाद करणार ठरला. मुजीब इथं पहिला शिकार ठरला. 0वरती पहिला फलंदाज बाद होतोय. दानी सामन्याला झालेली सुरुवात. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस स्क्वेअर कट अप्पर बॅकफूट पॉइंट तिथे तयार होता, मात्र धाव मिळणार नाहीये. धावफलकावरती स्थिर असेल स्कोअर तो 0 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुंदर गोलंदाजी तुषार झगडेची. PPL मध्ये एकदा तुषार झगडेला मी पाहिलं होतं. जबरदस्त गोलंदाजी करत त्यांनी एक मॅच अशी जिंकून दिली होती आपल्या संघासाठी. आज बघायचं आहे तुषार झगडे या मॅच मध्ये. परत एकदा फुलर लेनचा चेंडू होता, नॉन स्ट्रायकरचा प्रयत्न इथे थांबवण्याचा. फलंदाज जागा सोडून पुढे निघाला होता धाव घेण्यासाठी. यष्टीरक्षकाचा नेम चुकला. खरं तर 3 स्टंप एका लाईन मध्ये होते. अशा परिस्थितीमध्ये अचूक नेमबाजी करणं हे निश्चित आव्हानात्मक असतं. किशोर लवेने प्रयत्न निश्चित केला, परंतु त्याला यश मिळालेलं नाहीये. धावफलकावरती आहे 0 धावा. 0ची कोंडी अजून फोडली जात नाही. 1 गडी बाद 0 सिल्लोड. 5 षटकांची मॅच आहे. तुषार झगडेचं आक्रमण. आग ओकतोय तुषार झगडे एका बाजूनं पहिल्या षटकामध्ये आणि त्याला तोंड देत असताना त्रेधा तिरपीट उडते फलंदाजांची.
अकुट टप्प्याचा चेंडू, ओ हो हो, आउटफील्ड वेगवान आहे, डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू, 4 धावा, चौकार पहिला. आहे 2 चेंडू शाहरुख पहिल्यांदा निर्धाव खेळला, त्यानंतर मात्र 4 धावा. खरं तर नशिबवान ठरला तो, तिथे किशोर लवेच्या हातामध्ये चेंडू आलेला नव्हता, त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि थर्ड मॅनला अडवता आला नाही. पुन्हा एकदा तुषार झगडे उजव्या हातानं ओव्हर द विकेट, बारामती नगर. ओहो, स्लोवर वन, अत्यंत किफायतशीर चेंडू होता. फलंदाजाचं अनुमान नव्हतं की चेंडू इतका स्लो येईल. बॅकअप ध्यान टाकलेला हा चेंडू मात्र निर्धाव षटक, पहिलं संपलेलं आहे. धाव फलकावरती 4 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इक्बाल शिल्लोड. दुसरं षटक आता मैदानामध्ये सुरू होईल. मागच्या 5 दिवसांमध्ये, 4 दिवसांमध्ये, 4 रात्रीमध्ये आपण ही स्पर्धा बघितलेली आहे. पहिल्यांदाच बारामती शहरामध्ये दिवस रात्र क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय आणि 4 रात्रीमध्ये हा सुंदर खेळ आपण बघितलेला आहे. 32 संघांचं आयोजन, नियोजन आणि त्यामध्ये प्रत्येक 4 संघांचा एक पूल, विनर लुजर पद्धतीने मॅचेस, त्यामुळे हरलेल्या संघाला देखील पुन्हा एक चान्स मिळत होता आणि तुम्ही बघितलं की 32 संघांचे पूल यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत 10 संघांचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम आहे. 22 संघांचा पराभव निश्चित झालेला आहे आणि या 10 संघांमधून 8 मधून 4 संघ पुढे पात्र ठरतील. बघा इथे 5 धावा मिळणार आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज प्रदीप सुर्वे, बारामतीची ही बिनीचे शिलीदार आहेत. तुषार झगडे, प्रदीप सुर्वे उदयोन्मुख खेळाडू आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरीने निश्चित प्रकारे एक बारामतीचे क्रिकेट समृद्ध केलेलं आहे. कारण आपण चर्चा करत असतो की ज्या संघाकडे बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे ना, ती टीम ज्या दीर्घकाळ अधिराज्य गाजवते. भारतीय संघामध्ये आपण बघतो की अगदी स्थानिक पातळीवरून क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं, त्यामुळं चांगले चांगले खेळाडू सातत्याने मिळत आहेत, नवीन खेळाडू मिळत आहेत आणि त्यामुळं एक होतं वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव, की जे संघामध्ये अंतिम 11 मध्ये खेळणारे किंवा अंतिम 15 मध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्या डोक्यावरती सुद्धा सातत्यानं टांगती तलवार आहे की तुमचा फॉर्म जर खराब राहिला तर तुम्हाला बाहेर बसावं लागतं आणि नवीन खेळाडू इन होतात. अलीकडे आपण पाहतो की दर 4 मॅचेस नंतर एक खेळाडू इन होतो भारतीय संघामध्ये. एखाद्या सिरीजमध्ये, प्रत्येक सिरीज तुम्ही बघा, ज्यावेळेस स्क्वॉड येतं त्यावेळेस एखादा खेळाडू देखील नवीन संघामध्ये दाखल झालेला असतो आणि त्यामुळंच संघ हा सातत्यपूर्ण कामगिरी करू शकतो. त्यामुळे बेंच स्ट्रेंथ असणं महत्त्वाचं आहे. श्रीलंका संघ तुम्ही पाहिला, गेले 1996चा वर्ल्ड कप त्याने जिंकला, त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील खूप चांगली टीम होती, परंतु तेच खेळाडू तुम्हाला संघामध्ये बघायला मिळत होते, नवीन खेळाडू कमी येत होते आणि अलीकडे आपण पाहतो की आपल्या अदर्जाच्या खेळासंघापेक्षाही श्रीलंकेची ताकद कमी झालेली आहे. तीच गोष्ट आपण झिम्बाब्वेची बघतो. हीच स्ट्रिक, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर ही जी टीम त्यावेळेस खेळायची, परंतु एक चांगली टीम बनून पुढे आली होती. काळाच्या ओघात हा संघ सुद्धा मागे पडलेला आहे. केनिया संघ देखील, संदीप पाटील संघाचे कोच होते त्यावेळेस, पाहिलं सेमीफायनल पर्यंत आले, परंतु आज त्या संघाची अवस्था काय आहे. त्यामुळं पोटेन्शियल तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला संधी मिळाली पाहिजे, तरच तुम्ही. नो बॉल, येस नो बॉल, येस नो बॉल. आणि इथे धावफलकावरती आपल्याला जायचे 8-9 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे.
बारामतीच्या संघाच्या बाबतीमध्ये त्याच गोष्टींची आम्ही चर्चा करतोय की इथं BPLचं आयोजन होतं, तालुक्यातल्या खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळतं, नवीन खेळाडू सातत्यानं पुढे येतात आणि तुम्ही बघताय की अशा चांगल्या खेळाडूंमुळं पुढे बारामतीचे 2-3 संघ तरी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपला वर्चस्व गाजवत आहेत. उजव्या आयुष्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईडची घोषणा होईल. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल, तो 10 धावा. आणि अशा ओपन क्रिकेटच्या स्पर्धा खरं तर त्यामुळंच मी धन्यवाद देईल पार्थदादा पवार फाउंडेशनला, या सगळ्या आयोजकांना, की त्यांनी ओपन क्रिकेट स्पर्धा ठेवलेली आहे. त्यामुळे सिल्लोड सारखा संघ, तिथले खेळाडू, त्यांचा खेळ इथे आपल्याला बघण्याची संधी मिळाली आणि विशेष म्हणजे बारामतीकरांना त्यांच्या विरोधात आपली ताकद आजमावण्याची संधी मिळालेली आहे. चेंडू उंच आकाशामध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे, ओ हो, झेल मात्र सुटलेला आहे. बॉडी लँग्वेज अत्यंत महत्त्वाची असते. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक तो चेंडू जज करत होता, मागे जात होता, त्यावेळेस त्याचा त्या रिदममध्ये विस्कळीतपणा होता आणि त्याचाच त्याला तोटा झाला. तिथे चेंडू जमिनीवरती पडला, त्याला व्यवस्थित चेंडूवरती कंट्रोल ठेवता आलं नाही आणि बघायचे धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 12. खरं तर फ्री हिट होता तो चेंडू. यावेळेस परत एकदा आकाशामध्ये चेंडू, ओ हो हो, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि धक्का अजून एक बसेल. दुसरा फलंदाज होईल बाद शाहरुख. 2 गडी बाद धावफलकावरती, 12 धावा. इक्बाल सिल्लोड. दोन षटक संपलेली आहेत त्या ठिकाणी. खूप लांबलेलं षटक होतं. 3 चेंडू अतिरिक्त टाकावे लागले या षटकामध्ये, 2 वाईड 1 नो, परंतु अखेर या षटकाची होय झाली सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इक्बाल सिल्लोड 2 गडी बाद, 12 धावा. सुरुवात थोडीशी खराब आहे, परंतु इक्बाल सिल्लोड हा संघ कधी कमबॅक करतो या मॅचमध्ये हे बघायचे. 3 षटकं अजून त्यांच्या हातामध्ये आहे. 5 षटकांची मॅच आहे. आज तब्बल 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि विशेष म्हणजे आज 9 वाजता फायनल संपली पाहिजे असं नियोजन आहे. त्यामुळे आज जास्त वेळ जाता येणार नाही आपल्याला. काल देखील आपल्याला मॅच शेवटची थांबवावी लागलेली होती, परवा दिवशी एक मॅच थांबवावी लागली होती. त्यामुळे आज फायनल मॅच थांबून जमणार नाही. ती 9 वाजेच्या आतमध्येच आपल्याला कव्हर करायची आहे. याची नोंद खेळाडूंनी घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. आखूड टप्प्याचा चेंडू इथे पाहतोय बॅकफुट पॉइंटला, खूप वेगाने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, मात्र 1 धाव इथे फलंदाज घेत आहेत. धावफलकावरती पुढे स्कोअर बघू शकतो आपण 13 धावा. तर मुजीब बाद झाला होता शून्यावरती, त्यानंतर रेहान अजून मैदानामध्ये खेळतो. शाहरुख देखील बाद झाला. 8 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान शाहरुखनं दिलं. तब्बल 5 चेंडू त्याच्या इनिंगमध्ये निर्धाव आहेत. 5 चेंडू निर्धाव खेळला. डॉट बॉल्स हे पराभवाला कारणीभूत ठरतात. एक 5 षटक, 5 चेंडू जर एखाद्या फलंदाजाने जर निर्धाव खेळले तर त्याचा परिणाम पुढे जाऊन संघाच्या कामगिरीवरती होतो. इथे पाहायचंय तुषार झगडे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. फलंदाज परवेज आणि रियान ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. परवेजचा हा फटका, डावखुऱ्याचा हा फलंदाज, मात्र इथे त्याला टायमिंग पकडता आलं नाही. टायमिंगला सुंदर महत्व आहे, खूप महत्व आहे आणि ताकदीला सुद्धा महत्व आहे. हे बघा, ग्राउंड्समॅनला विनंती आहे की आपण गेट्स उघडा. ग्राउंड्समॅनला विनंती आहे, गेट्स उघडा. धावफलकावरती आहेत 14 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू. यावेळेस ग्लान्सचा प्रयत्न होता, तिथे प्रयत्न फसला. चेंडू पॅडला आदळल्यानंतर किशोर लवे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. धाव मिळत नाहीये. धावफलकावरती स्थिर 14 धावा. बारामती शहराचे एक बुजुर्ग क्रिकेटर आणि त्याचबरोबर ज्येष्ठ समालोचक सन्माननीय नहार शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. थोड्या वेळामध्ये ते सुद्धा हातात घेतील माईक. आम्ही त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी करतोय. धावफलकावरती आहेत 14 धावा. दोन धावा इथे
प्राप्त होतील आणि 2 धावांबरोबरच धावफलकावरती 16 धावा या ठिकाणी आपण बघतोय. तर बघा अजूनही तुषार झगडे या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. मोठा फटका म्हणजे आपण जो चौकार म्हणतो, पहिल्याच षटकामध्ये जो 4 धावा मिळाल्या होत्या, त्या बाहेरची कट घेतल्यानंतर थर्ड मॅनला 4 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर एकही बिग हिट एक तर इक्बाल सिल्लोड कडून आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला, जमिनीच्या समांतर तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणि एका धावेबरोबर नो बॉल देखील 2 धावा या ठिकाणी नोंदवले जात आहेत. धावफलक हळूवारपणे पुढे 18 धावा. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. अशा चेंडूंचा फायदा घेतला पाहिजे फलंदाजांनी. त्यासाठीच खरं तर या चेंडूची रचना केलेली आहे की एक नो बॉल टाकल्यानंतर फलंदाजाला पुढचा चेंडू हा फ्री हिट मिळतो. खरं तर याला कारणीभूत काही गोष्टी घडलेल्या आहेत. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही नियमांमध्ये चेंज होतो, काही बदल होतो, त्याला काहीतरी कारण असतं आणि मग प्रायोगिक तत्वावरती ते नियम आणले जातात आणि त्याच्यानंतर मग सातत्यानं त्या नियमांचा वापर केला जातो. काही नियम पुन्हा रद्द केले जातात. काही नियम आपण बघतो की सातत्यानं ते पुढे चालू ठेवण्यात येतात. आपण पॉवर प्ले बघितलेले आहेत. पॉवर प्लेमध्ये बऱ्याच वेळा चेंजेस झाले. बॅटिंग पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले आले, ते आता रद्द झालेत. अर्थात बॅटिंग पॉवर प्ले आहे. 10 षटकं, पहिले 15 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले होता, नंतर तो बदल. असे अनेक नियम आहेत असे की ज्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. तर इथे वाईड चेंडू बरोबर फ्री हिट पुढे सुरू राहणार आहे. 19 धावा, षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुन्हा एकदा पूलचा प्रयत्न मात्र फसलेला. तिथे क्षेत्ररक्षक फलंदाज परवेज कडून एक यष्टिरक्षक किशोर लवे पोहोचेल तिथे. एका धावेबरोबर धावफलकावरती 20 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. तुषार झगडे गोलंदाजी मार्कवर. फ्री हिटचा नियमाचा विचार आपण करतो. तुम्हाला माहित असेल की काही दिवसांपूर्वीच काही गोलंदाजांना, विशेषतः पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग मध्ये पकडलं गेलं. त्यांनी ठरवून नो बॉल टाकले. याबरोबर चेंडू आकाशामध्ये आणि झेल टिपला जाईल, फलंदाज होईल बाद. वरती आपण चर्चा करतोय. 2 वेळा नो बॉल टाकले गेले, 2 वेळा फ्री हिट मिळाले. फ्री हिट बॉलवरती मोठे फटके आले नाहीत, मात्र जे तिथं गडी बादही झाले नाहीत, बाद होतच नाहीत. परंतु फ्री हिट संपल्यानंतर पुढचा जो बॉल आहे त्या बॉलवरती इक्बाल सिल्लोडने 2 वेळा विकेट गमावलेली आहे. या अगोदर जो फलंदाज बाद झाला तो फ्री हिट नंतरच्या पुढच्या बॉल खेळल्यानंतर त्याच्या पुढच्या बॉलवरती बाद झाला आणि आता देखील तसंच झालं की फ्री हिट संपल्यानंतर पुढच्या बॉलवरती फलंदाज लगेच बाद झालेला आहे. 2 वेळा असं घडलंय. एकूण धावफलकावरती आहेत 3 गडी बाद, 20 धावा. षटक क्रमांक 3 इथे संपलेले आहेत. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. याबरोबरच हो मोहम्मद आमिर, पाकिस्तानचा सलमान बट आणि अजून एक खेळाडू होता, त्यांना बघा स्पॉट फिक्सिंग मध्ये पकडलं होतं आणि नंतर त्यांच्यावरती बॅन देखील आलं होतं. ते बॅन आता हटवलेलं आहे. पण आपण बघू शकतो धावफलकावरती 21 धावा, 1 धाव अतिरिक्त मिळणार आहे. 22च्या रूपानं धावफलक दाखवतोय तो 21 धावा. षटक क्रमांक 4. मध्यंतरी भारताकडून देखील IPL मध्ये स्पॉट फिक्सिंग मध्ये अडकला होता श्रीसंत आणि त्यानंतर ICCने बदल केला. इथे फलंदाज होईल बाद. धक्का 4था इक्बाल सिल्लोड संघाला.
म्हणून सुरुवातीला बघा फक्त ओव्हर स्टेपिंगच्या नो बॉलवरच फ्री हिट होता, परंतु तो नियम यशस्वी ठरला आणि आयसीसीने मग सगळ्या नो बॉलवरती फ्री हिट आणलेला आहे. हे असे काही बदल झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत, ते अशा प्रकारे होत असतात. तर गेट्स ओपन झालेले आहेत. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण आता गॅलरीमध्ये जाऊन बसा. याबरोबरच अक्रॉस द बॅट खेळलेला हा फटका अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे कूच करेल. एक धाव, दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल, मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये सामंजस्याचा अभाव, कोऑर्डिनेशन नव्हतं. तिथं अजून एक फलंदाज कोसळला. 5वा धक्का इक्बाल सिल्लोड संघाला. धाव फलकावरती मात्र 22 धावा. गमावलेले आहेत. खरं तर सुरुवातीची षटकं अशी होती की धावा मिळत नव्हत्या इक्बाल सिल्लोडला, परंतु विकेट त्याने ठेवल्या होत्या. विकेट फारशा एक विकेट फक्त गेली होती, परंतु दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती, तिसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती आणि या चौथ्या षटकातील पहिल्या 3 बॉलपैकी दुसऱ्या तिसऱ्या बॉलवरती विकेट गमावलेल्या आहेत आणि 5 गडी बाद अशी परिस्थिती सिल्लोड संघाची. उंच आकाशामध्ये चेंडू, इथे क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल, पंचांकडून कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये आणि फलंदाज मात्र सुरक्षित असेल. धाव फलकावरती आपण बघू शकतो इथे स्कोअर आहे तो 22 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू असताना 22 ऑन बोर्ड. SJ टायगर्स आंबेगाव हा संघ इथे दाखल झालेला आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं चॅम्पियनचे खेळाडू देखील इथे दाखल होत आहेत. यंगर्स अर्थात KGF सुपर स्ट्रायकर्स, नाही हे सुपर स्ट्रायकर्सचे असतील ना. JBS KBS चे खेळाडू देखील दाखल होत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. वसीम भाई, हमीद भाई, आपण देखील उपस्थित राहिलात, मनपूर्वक स्वागत. बारामतीचे वसीम भाई तर जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती 23 धावा आहेत. गणेश गोलंदाजी मार्कवरती गणेश डेरे. या षटकामध्ये 2 फलंदाज, एक फलंदाज त्याने बाद केलेला आहे. यावेळेस गणेशचा हा प्रयत्न चेंडू होता, उंच उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टाइम शॉट आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक त्याच्या अगोदर तिथे पोहोचला. 1 धाव केवळ आणि धावफलक पुढे 24 धावा. एक इक्बाल सिल्लोड आपण बघतोय. यानंतरची मॅच यंगर्स बारामती अर्थात KGF JBS KGF यंगर्स, JBS KGF यंगर्स विरुद्ध SJ टायगर्स आंबेगाव. या 2 संघामध्ये मॅच होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी चला. ज्योतिचंद भाईचंद सराफ आणि के गँग्स फायटर्स यंगर्स बारामती आपण टॉस साठी चला. सुशांत जाधव टायगर्स आंबेगाव आपण देखील टॉस साठी चला. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा. काय
शेवटचे षटक सुरू आहे आणि धावफलकावरती आपण बघू शकतो पहिल्या चेंडूवरती षटकार, 30 धावा. खूप खूप खर तर दुष्काळ होता हा. औरंगाबादचा संघ, सिल्लोडचा संघ इथे मैदानामध्ये आहे आणि दुष्काळामध्ये होरपळलेल्या शेतकऱ्याला पावसाची एक सर जशी दिलासा देऊन जाते, हा षटकार तसा दिलासा देणारा ठरेल. धावफलकावरती आपण बघू शकतो 30 धावा आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी सुखावह ठरते, तसा हा षटकार सुखावह ठरेल. धावफलकावरती 30 धावा. मंगेश उजव्या यष्टीच्या बाहेर आणि याबरोबरच इथे 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 एक धाव मिळणार आहे. कन्सिस्टन्सी मोठे फटके आता गरजेचे इथे जर मोठा स्कोर बनवायचा असेल तर, आणि त्यामुळे तुम्हाला आता एकेरी दुहेरी धावांवरती विसंबून राहून जमणार नाही. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक षटकार ठोकला होता जमीरनं, त्यानंतर त्याने सिंगल घेतली. गोकुळ स्ट्राईक एंडला असेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज. रिहान बाद झाला 3 धावसंख्येवरती. मुजीबला खातं खोलता आलं नव्हतं. शाहरुखने एक चौकार खेळला मात्र 7 धावसंख्येवर तोही परतला. परवेज 4 धावा काढून परतला. मोहसिनला तर खातं खोलता आलं नाही. तर जमीर 9 धावसंख्येवरती खेळतोय नॉन स्ट्राईक एंडला. इथे गोकुळच्या बॅटमध्ये मात्र चेंडू नाही आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 31. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 5 षटकांची मॅच आहे. जेमतेम 6 धावांची सरासरी पर्यंत पोहोचलेले आहेत. अजून काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जेणेकरून स्कोर फायटिंग स्कोर एक आव्हानात्मक स्कोर असू शकतो. उजव्या यष्टीच्या बाहेर आणि खूप बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे पंचांकडून होते. धावफलकावरती 32 धावा. मंगेश 32 धावा धावफलकावरती आहेत. बघतो मी काय आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपल्याला प्राप्त झालेलं आहे. विक्रमसिंह नाना निंबाळकर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे आणि टॉस होणार आहे. SJ टायगर्स आंबेगाव विरुद्ध JBS KGF यंगर्स बारामती. दोन्ही संघांनी टॉससाठी चला. चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो. इथे ओ हो ड्रॉप दी कॅच. एक धाव इथे मिळणार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार मिळतोय. 4 धावांबरोबरच धावफलकावरती आता गती मिळेल आणि स्कोर पोहोचेल तो 37 धावसंख्येवरती. हळूहळू थोडासा स्कोर मोठा होतोय. एक मात्र असा फलंदाज आहे तो म्हणजे जमीर, ज्यानं धावा 2 अंकामध्ये बनवलेल्या आहेत. एक चौकार एक षटकार ठोकत 13 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. कोणताही फलंदाज 2 अंकी धावसंख्या उभा करू शकलेला नव्हता. मात्र 6व्या क्रमांकावरती आलेला जमीर इथे ताबडतोड फलंदाजी. शेवटचा चेंडू होता या इनिंग मधला आणि त्याने ठोकला षटकार.
डीजे 4-5 षटकांचा खेळ संपला. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा 19 धावांची भर पडते आणि 43 धावा 5 षटकामध्ये बनवलेल्या आहेत. मला वाटतं या शेवटच्या षटकानं भरपूर ऊर्जा इथे संपादन केलेली आहे ती इक्बाल सिल्लोड संघानं. या मॅच मध्ये आपण बघू शकतो हा कॉन्फिडन्स हा आत्मविश्वास इक्बाल सिल्लोड संघाला निश्चित मदत करेल. तर फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये तुम्ही बघाल बारामतीचाच URD फायटर्स हा संघ सलामीची जोडी दाखल होते. चला दोन्ही संघ नायक टॉसला. चला शेवटचा कॉल आहे SJ टायगर्स आंबेगाव आणि यंगर्स बारामती. JBS KGF यंगर्स बारामती SJ टायगर्स आंबेगाव. शेवटचा कॉल टॉसला या. विजयासाठी 44 धावा इक्बाल सिल्लोड या संघाकडून URD फायटर्स बारामती संघासमोर. सलामीची जोडी वसीम शेख आणि त्याच्या बरोबर सागर मोतीकर निलेश लोणकर. JBS चे संघनायक आलेले आहेत. JBS KGF SJ टायगर्स आंबेगावचे संघनायक ताबडतोब. चला चला मॅच तर सुरू होणार आहे. यानंतर समालोचनासाठी विचमॅन प्रशांत आदवडे सरांकडे आपण घेऊन जाऊ. मॅच सुरू होते. शुक्रिया नरेश सर. फिलहाल 44 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए. मैदान के अंदर आप देख रहे हैं दोनों तो सक्षम टीमें हैं. यहाँ से ये मुकाबला जीतकर कॉन्फिडेंस को और बढ़ाने की कोशिश करेंगे. इस ओवर की अगली गेंद. ओ क्या कड़क शॉट है. बल्ले के बीचों बीच डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. टॉस केला जातो आहे. गेंद ऑफ के भारतीय नो बॉल का इशारा संजय बालेराव कर रहे हैं. फिलहाल सिल्लोड की टीम एक बहुत ही सक्षम टीम है, लेकिन आज जो बल्लेबाजी उनको करनी थी इतने इत्मीनान के साथ रन नहीं बनाए और एक बार फिर बीच मैदान पर गेंदबाजी कमाल की हुई है. 44 रनों का लक्ष्य रखा है URD के सामने. सागर मोतीकर फॉर्म में है और इनके बल्ले से एक चौका और छक्का आया है. इसके बाद में 5 ओवर का मैच होगा. इससे टाइगर्स आंबेगांव और JBS यंगर्स बारामती के बीच ये मुकाबला है. तो टॉस हो रहा है. इस ओवर के अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शाकिर तैयार सागर मोतीकर के लिए. ओ का क्या बात है. कमाल का स्ट्रोक एक बार फिर खेला गया, लेकिन खिलाड़ी मौजूद है. नो बॉल था इसलिए बच गए. स्ट्रोक अच्छा था, लेकिन इस वक्त लॉक ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद थे. तो फिलहाल ये क्रूशियल मैच है दोनों टीमों के लिए. 44 रनों की जरूरत है. रन संख्या कुल मिलाकर 12 रन.
या ठिकाणी प्रशांत भाऊ माळसकर यांचं थोड्याच वेळात आगमन होतंय. मावळ संघाचे संघ मालक आहेत. अर्थात यापूर्वी आमदार चषकामध्ये सांगलीमध्ये अतिशय दमदार कामगिरी करणारा हा संघ आहे आणि प्रशांत माळसकर यांचं थोड्याच वेळात आगमन होईल. यावेळेला खूप सुंदर अशा प्रकारे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानामध्ये आत्ता धावपलकावरती एकूण डाब आहेत ते 13. पार्थ पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेली एक शानदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आता ग्रैंड फिनाले है. फिलहाल मैदान के अंदर शाकिर गेंदबाजी करते हुए नीलेश लोनकर और सागर मोतीकर मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी कर रहे. रन संख्या कुल मिलाकर 14 रन और टप ऑफ द बॉल जाके सुंदर तरीके से ऑन सर की तरफ एक और एक शानदार स्ट्रोक. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. खेला था वो चौका था. तो अभी फिलहाल सेंसिबल क्रिकेट खेलते हुए इस ओवर की अगली गेंद शाकिर. इस बार भी तारामंडल में उड़ाया. पारदा चषक 2000 जीतने के लिए हम लोग है तैयार. इस मंच पर धमाका होगा हर बार. बार नो बॉल है. गेंद बॉलिंग के बाद 6 रन. संजय भालेराव का एक बार फिर फिक्का भी होता हुआ. बॉल की जरूरत है मैदान के अंदर. दबाव गेंदबाजों के ऊपर है, सिल्लोड के ऊपर दबाव है. फिलहाल इस वक्त यूआरडी फाइटर की टीम बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करती हुई क्या खूबसूरत अंदाज में सागर मोतीकर ने बल्लेबाजी की है. रन संख्या 27 रन. ओवर फिलहाल अगर देखें तो महंगा ओवर साबित हो रहा है. पहले ओवर में इस ओवर की बात करें तो 27 रन बनाए हैं. सागर मोतीकर का कंट्रीब्यूशन बहुत अच्छा है. इस बार भी एक बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन गेंद अलग द कारपेट स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाते भी शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. गेंद बॉलिंग के बाद 4 रन. मावळचे सुपुत्र आहेत. मावळ संघाचे संघ मालक या ठिकाणी मंद मंद पावलाने व्यासपीठावरती दाखल होत आहेत. सर, मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने आपलं स्वागत असेल. मैदानामध्ये खेळ जर बघितला तर अतिशय सुंदर कामगिरी सागर मोतीकर कडून. पहिल्या षटकामध्ये कुठला गेल्या 31 धावा. यावेळेस चांगला चेंडू होता, खूप सुंदर चेंडू होता. इथे मात्र आपण फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय आणि आता जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान असताना धावपलकावरती दुसरा षटकार. धावपलकावरती धावा आहेत त्या 32 और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. गेंदबाजी में परिवर्तन. अल्ताफ को बुलाया गया है. ब्रेक थ्रू की जरूरत है सिल्लोड टीम के लिए. ये भी एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद ज्यादा ऑफ स्टंप के बाहर थी, हवा में खेलते हुए और खराब फील्डिंग. देखिए आपके पास बैंक बैलेंस बहुत कम है और ये 44 से डिपेंड करने के लिए आपके लिए विकेट की सख्त जरूरत है. तब जाकर सागर मोतीकर ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की और बड़े शॉट खेले. पहले ओवर में अगर आप 30 से ज़्यादा रन बना रहे हैं तो बिल्कुल दबाव जो है ना गेंदबाजों के ऊपर, सिल्लोड के ऊपर है. ऑफ के बाहर गेंद बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए पॉइंट की तरफ. एक बार फिर थ्रो अच्छा नहीं है, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है. सिल्लोड का कल का खेल और आज के खेल में बहुत अंतर है. आज देखिए कॉन्फिडेंस है लेकिन थोड़ा रिलैक्स भी लग रहा है. कभी कभार क्या होता है, जो कॉन्फिडेंस है ना वो किसी भी खेल में जान डालता है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस है ना जान भी लेता है. तो बहुत महत्वपूर्ण है. इस पर कंसंट्रेशन की जरूरत है सारे खिलाड़ियों के लिए. ये भी स्ट्रोक अच्छा है बल्ले के जो भी खिलाड़ी है, लेकिन वो बन के दर्शक बन गया दीवाने.
शानदार दमदार भारत चषक 2022 का ये छक्का है। वक्त यूआरडी फाइटर की टीम, नीलेश डोनकर अगर छक्का जड़ते तो 100 का इनाम है। किशोर लबे इनकी तरफ से 100 का इनाम। मैदान के अंदर अगर देखें तो जीत की दहलीज पर है यूआरडी फाइटर की टीम। फंटास्टिक बैटिंग। यहां पे गेंद एक बार फिर ऊपर जाती भी खिलाड़ी है, गेंद के नीचे आ रहे हैं, लिया कैच। बल्लेबाज बैक टू द पेबल जाएंगे। 4 रनों की जरूरत है, पहले विकेट का पतन होता, भगवान सफलता मिली है। खेली हैं और इस मुकाबले में फिलहाल यूआरडी फाइटर की टीम जीत की दहलीज पर है और इन्होंने जो रन बनाए, खास करके 33 रन बनाए, इनके बल्ले से शानदार 4 छक्के भी आए हैं, 2 चौके, एक जबरदस्त पारी रही है। स्क्वायर कट लाजवाब, और ये विक्ट्री पंच लगाने वाला चौका है और यूआरडी फाइटर कंग्रेचुलेशन, वेल डन। और कमाल का स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। इस वक्त ये जो मौका था, ऑफ के बाहर गेंद थी, बैकफुट पर पहले से बल्लेबाज तैयार थे, पॉइंटर एक बार फिर गली की तरफ खिलाड़ी मौजूद था, उसके बीच का फासला चीरती हुई गेंद बॉर्डर के बाहर 4 रन निकल जाते भी। राजा के संग संग झूम लो।